पानी पट्टी, घर पट्टी बढ़ोतरी, गड्ढों और आवारा कुत्तों के आतंक के खिलाफ बीजेपी का हल्ला बोल। अतिरिक्त आयुक्त को सौंपा ज्ञापन। वसई विरार महानगर पालिका के मनमाने कारोबार और आम जनता की समस्याओं को नजरअंदाज करने के खिलाफ आज भारतीय जनता पार्टी ने जोरदार धड़क मोर्चा निकाला। वसई विरार शहर में लगातार बढ़ रही पानी पट्टी, घर पट्टी में बेतहाशा बढ़ोतरी, सड़कों पर गहरे गड्ढे और आवारा कुत्तों के आतंक को लेकर बीजेपी आक्रामक हो गई है। इसी मुद्दे को लेकर हजारों की संख्या में बीजेपी कार्यकर्ताओं ने महानगर पालिका पर धावा बोल दिया। इस विशाल मोर्चे का नेतृत्व पालघर के खासदार डॉक्टर हेमंत सावरा और नालासोपारा के आमदार राजन नाइक ने किया। उनके साथ बीजेपी के 40 पूर्व नगर सेवक, सभी मंडल अध्यक्ष, महिला मोर्चा, युवा मोर्चा और सैकड़ों कार्यकर्ता इस आंदोलन में शामिल हुए। मोर्चे के दौरान कार्यकर्ताओं ने महानगर पालिका प्रशासन के खिलाफ जोरदार नारेबाजी की। नेताओं ने आरोप लगाया कि महानगर पालिका आम नागरिकों को बुनियादी सुविधा देने में पूरी तरह फेल हो गई है। एक तरफ पानी की किल्लत है तो दूसरी तरफ पानी पट्टी के बिल 3 गुना बढ़ाकर भेजे जा रहे हैं। घर पट्टी के नाम पर आम लोगों की जेब पर डाका डाला जा रहा है। वहीं शहर की सड़कों का हाल बेहाल है। थोड़ी सी बारिश में ही सड़कों पर बड़े बड़े खड्डे पड़ गए हैं, जिससे रोजाना हादसे हो रहे हैं। इसके साथ ही शहर में आवारा कुत्तों की संख्या बेतहाशा बढ़ गई है, जिससे स्कूली बच्चों और बुजुर्गों में दहशत का माहौल है। इस दौरान मंच से खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आमदार राजन नाइक सहित सभी वरिष्ठ नेताओं ने अपनी बात रखी और प्रशासन से मांग की कि बढ़े हुए पानी और घरपट्टी के बिल तुरंत कम किए जाएं, सड़कों के खड्डे जल्द से जल्द भरे जाएं और आवारा कुत्तों की समस्या का स्थायी समाधान निकाला जाए। आंदोलन के आखिर में बीजेपी शिष्टमंडल ने महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत को अपनी मांगों का ज्ञापन सौंपा और चेतावनी दी कि अगर जल्द मांगे पूरी नहीं हुई तो आंदोलन और तेज किया जाएगा। ज्ञापन सौंपने के बाद ये धरना प्रदर्शन शांतिपूर्ण तरीके से खत्म किया गया। आइए सुनते हैं इस पूरे मामले पर प्रेस वार्ता करते हुए खासदार डॉक्टर हेमंत सावरा ने क्या कहा। पावसाळ्यामध्ये आतापर्यंतच्या पावसाळ्यामध्ये त्यांनी काही काम केलं नाहीच, परंतु निदान या पावसाळ्यामध्ये त्यांनी काम करून दाखवलं गेलं पाहिजे होतं। नाले सफाई, खड्डे सफाई करायला पाहिजे होती, रस्ते बुजवायला पाहिजे होते। जी प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे सगळ्या व्यवस्थेची, ती त्याची घडी निर्माण करायला पाहिजे होती। परंतु पहिल्याच पावसामध्ये हे सत्ताधारी उघडे पडले आणि ते किती अपयशी ठरले हे आपल्याला दिसलेलं आहे। साधारणतः 5 दिवस त्या वसई विरारमध्ये पाणी घरामध्ये साचलेलं होतं। न भूतो न भविष्य ते इतिहासमध्ये कधीच असं झालं नव्हतं आणि तेवढा हा प्रकार या पावसाळ्यात घडला। त्याबरोबरच जी पाणीपट्टी वाढ त्या सत्ताधाऱ्यांनी केली, घरपट्टी वाढ केली, जे भटके कुत्रे या महानगरपालिका क्षेत्रामध्ये फिरत आहेत त्यांच्यावर पाबंदी घालण्यात अपयश आलेलं आहे। पाऊस पडल्यानंतर जे खड्डे निर्माण झालेले आहेत, मी आता येतानाही बघितलं की बऱ्याचशा गटारी तुंबलेल्या आहेत आणि गटारी तुंबल्यामुळे ट्रॅफिक जाम होते। त्यामुळे अशा इतर अनेक समस्या ज्या सोडवण्यात इथले सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि हे त्यांना माहीत असूनसुद्धा या वसई विरार महानगरपालिकेचा विकासाचा जो महामार्ग आहे हा महानगरपालिकेतून जातो, पण तरीसुद्धा हेतू पुरस्कार ते पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून ते बोट राज्य सरकारकडे दाखवत आहेत, बोट केंद्र सरकारकडे दाखवतात, परंतु हे स्वतः मान्य करतायत की ते सुद्धा अपयशी ठरलेले आहेत। आमदारांनी असा आरोप केला बसला होता, असा आरोप आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी खरं तर हा त्यांचा पळपुटेपणा आहे। ज्यावेळेस सत्तेच्या चावा आल्या त्यांच्या हातात त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारचा ठराव घेऊन ही पाणीपट्टी दरवाढ, घरपट्टी दरवाढ का नाही घेतली नाही आणि आता घरपट्टी वाढ केल्यानंतर, पाणीपट्टी वाढ केल्यानंतर, स्वतः केल्यानंतर राज्य सरकारकडे पाठवण्याचा काय संबंध आहे? आणि त्यामुळे ते स्वतः या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात, पळकुटेपणा दाखवतात म्हणून ते आमदार खासदारांकडे बोट दाखवतात। त्यामुळे हा शुद्ध त्यांचा पळकुटेपणा आहे, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की या ठिकाणी जो मीटरची दरवाढ आहे, स्मार्ट मीटर आहे, महागाई, याबद्दल तुम्ही का बोलत नाही असा त्यांचा आरोप आहे। तुमचं काय म्हणणं आहे? एक उत्तर देऊ दे पहिला। हा बोले। स्मार्ट मीटर जे आहे पूर्ण भारतामध्ये इन्स्टॉल करणं काम चालू आहे। जिथे जिथे अशा कंप्लेंट्स आलेल्या आहेत की स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्याचं बिल जास्त आलेलं आहे, अशा ठिकाणी MSEBीला कंप्लेंट केल्यानंतर MSEB त्या ठिकाणी जुनं मीटर नवीन स्मार्ट मीटर
लावून देऊन त्याच्यामधला जो काही विरोधाभास आहे तो पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या ठिकाणी अशा ठिकाणी जिथे बिलवाढ जास्त येते त्याची अधिकृतपणे चौकशी करून ते बिल कमी करण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. एमएससीबीवाले ह्या प्रकरणाला धुडकावत आहेत. जे 15,000 किंवा जास्त बिल आलेले आहेत त्यांना भरायला सांगतात. हा मुद्दा आता जायचं कोणाकडे? जनतेने कुठे जायचा हा मुद्दा आलेला आहे. अरे थांब ना. एक- 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 पहिलं मराठी होते.